काही क्लायंट आहेत की ज्यांचं महिन्याचं उत्पन्न काही लाखामध्ये आहे, पण एवढ्या लाखामध्ये उत्पन्न असताना त्याने आतापर्यंत जेवढ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली त्या प्रत्येक ठिकाणी त्यांची फसवणूक झाली. आणि मग ही फसवणूक का होते, याच्यामध्ये काय माझ्या ग्रहाचा दोष आहे का, असं बघत बघत एक दिवस ते प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीपर्यंत पोहोचले. आणि मग त्यांचं सूक्ष्म रेटिंग आम्ही केलं. त्या सूक्ष्म रेटिंगमध्ये असं आलं की पाठीमागच्या जन्मी ते एक मोठे व्यापारी होते आणि पूर्वी अशा बँका वगैरे नव्हत्या. तर मग तिकडनं प्रवास करत असताना दुसरे जे व्यापारी असतील ते आपलं धन त्याच्याकडे ठेवायचे की मी ज्यावेळेला परतीच्या प्रवासाला येईन त्यावेळेला हे धन घेऊन जाईन. असं धन बऱ्याच म्हणजे प्रत्येक व्यापाऱ्यांचं त्यांच्याकडे असायचं. काही व्यापार करताना पुढे आणखीन निघून गेले, ते पाठीमागे आले नाही. काहींचा अंत झाला असेल म्हणून ते आले नाही. काही वर्ष यांनी वाट बघितली आणि त्याच्यानंतर ते धन स्वतः करता वापरायला घेतलं. ते धनामधला काही भाग दान केला गेला नाही आणि ते धन यांनी पूर्णपणे वापरल्यामुळे त्याचे दोष जे आहेत ते यांना लागलेले आहेत. आणि या कर्माचा दोष आहे हा आपल्याला घालवण्याकरता काय करायला पाहिजे, मग त्या रिलेटेड म्हणजे की लक्ष्मीच्या अनुष्ठानामध्ये आपण नवचंडी याग त्यांचा केला आणि त्याच्यानंतर मग आता ते जे इन्व्हेस्टमेंट करतात त्याचे आउटपुट त्यांना मिळाले.